नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजना 2100 रुपये पहिली लाभार्थी यादी जाहीर. हे बघूनच तुम्ही आता ह्या चॅनलवर आलात, तर तुमचे या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना 2100 रुपये जी पहिली लाभार्थ्यांची यादी आहे जी जाहीर झालेली, ही जाहिरात आहे बघा 5 मार्चची. लाडकी बहीण योजना 2100 रुपये. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली ही माझी लाडकी बहीण योजना आता एका नवीन वळणावर आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जात होते. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महिलांना वाढत्या प्रतिसादावर सरकारने ही रक्कम आता 2100 करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे बघा. ज्या महिलांची जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते त्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली आहे. नगरपरिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर पहिली अधिकृत लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या महिलांचे नाव आता यादीत आहे त्यांना मागील थकबाकीसह 2100 रुपयाचा हप्ता थेट बँक खात्यात आता जमा होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता, आता तुम्ही तुमचे नाव खालील पद्धतीने तपासू शकता. पहिलं, नारी शक्ती दूत ॲपद्वारे तुमच्या मोबाईलमधील नारी शक्ती दूत ॲप उघडा. दुसरं, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा. अर्ज केलेली यादी किंवा ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. 4 नंबर, जर तुमच्या अर्जासोबत अप्रूव्ड मंजूर असे लिहिले असेल तर तुमचे नाव यादीत आहे असे समजावे. दुसरं, बघा, अधिकृत वेबसाईटद्वारे ladkibaheen.maharashtra.gov.in ह्या पोर्टलवर भेट द्या. अर्जदाराचा लॉग इन विभागात जाऊन तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. डॅशबोर्डवर तुमच्या अर्जाची स्टेटस तपासा. नंबर, बघा, स्थानिक कार्यालयात जाऊन जर तुम्हाला ऑनलाईन तपासता येत नसेल तर तुम्ही तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा सेतू केंद्रात जाऊन सरकारकडून आलेल्या यादीत नाव तुम्ही बघू शकता. आता 3 नंबरचं बघा, 2100 रुपये कोणाला मिळणार त्याची पात्रता आणि निकष बघा. आता या यादीमध्ये लाभार्थी मिळवण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. जसं की रहिवासी अर्जदार महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी. दुसरं हे वय, महिलांची वय किमान 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. तिसरं बघा, उत्पन्न, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर बघा, बँक खाते हे आधार कार्डशी लिंक, आधार सीडिंग असणे अनिवार्य आहे. त्यानंतर बघा, आता 4 नंबरचं बघा, तुमचे नाव यादीत नसेल तर काय करायचे. जर तुम्ही अर्ज केला असूनही तुमचे नाव यादीत नसेल तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. त्याचे खालीलपैकी एक कारण असू शकते बघा. आता इथं एका साईडला समस्या आणि एका साईडला उपाय बघा. अर्ज प्रलंबित म्हणजे पेंडिंग असेल तर तुमचा अर्ज अजून पडताळणीच्या प्रक्रियेत आहे. पुढील यादीत तुमचे नाव येईल. दुसरं बघा, अर्ज बाद म्हणजे रिजेक्ट जर झालेला असेल तर अर्जात काही चूक असल्यास तो बाद होतो. लॉग इन करून त्रुटी दुरुस्त करावं आणि पुन्हा सबमिट करा. तिसरं बघा, आधार लिंकिंग नाही. तुमचा बँकेत जाऊन KYC पूर्ण करा आणि आधार लिंक करा, अन्यथा पैसे जमा होणार नाही. आता 5 बघा, योजनेचे फायदे आणि उद्दिष्ट. आर्थिक सक्षमीकरण, महिलांना त्यांच्या लहान मोठ्या गरजांसाठी कोणावरही अवलंबून न राहावे लागणार नाही. त्यानंतर बघा, आरोग्य आणि पोषण, या पैशाचा वापर महिला स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्यासाठी करू शकतात. सन्मानाची वागणूक, कुटुंबात महिलांना निर्णय घेण्यातील सहभाग वाढेल. याचं निष्कर्ष एवढंच आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक मोठी आधारवड ठरत आहे. 2100 रुपयाची पहिली यादी जाहीर होणे हा प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल किंवा तुमच्या अर्जात काही दुरुस्ती बाकी असेल तर ती त्वरित पूर्ण करून घ्यावी. व ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC पूर्ण करावी व ज्यांची KYC चुकलेली असेल त्यांनी KYC दुरुस्त करावी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.